राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात भाजपचे नेते पोहोचायला सुरुवात झाली आहे। आज भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातल्या आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच त्यांच्या गटातले कोणतेही आमदार आज नागपुरातल्या रेशीमबागेत जाणार नसल्याची माहिती मिळते। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, जेव्हापासून या कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून एकच प्रश्न पडला होता की अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिका काय असेल। आज चित्र काय दिसतंय? ज्ञानदा, नक्कीच दरवर्षी भाजपच्या आमदारांना हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये संघात बोलावलं जातं आणि या ठिकाणी संघ पदाधिकाऱ्यांसोबत भाजप आमदारांची भेट होते। मात्र यंदा पहिल्यांदाच दोन वेगळे वैशिष्ट्ये या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। भाजपच्या आमदारांसह भाजपचे जे मित्रपक्ष महायुतीमध्ये आहे, शिंदे गट आणि अजित पवार गट, या दोन्ही गटातील आमदारांनाही या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र अजित पवार गटातील आमदारांनी किंबहुना अजित पवार यांच्या कार्यालयाने कालच स्पष्ट केलेलं आहे की अजित पवार यांचे नागपुरात पूर्वनियोजित काही कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे अजित पवार रेशीमबाग येथील कार्यालयामध्ये येऊ शकत नाही आणि अजित पवार येणार नाहीत म्हणून त्यांचे गटातील जे आमदार आहेत ते पण येणार नसल्याची माहिती आहे। मात्र शिंदे गटातील काही आमदार आताच या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मनीषा कायंदे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि भाजपचे जे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह गिरीश महाजन, विजयकुमार गावित, नितेश राणे, श्रीकांत भारती असे भाजपचे जे प्रदेशातील जे मोठे आणि महत्वाचे नेते आहेत ते एक एक करून या ठिकाणी पोहोचत आहेत। रेशीमबाग कार्यालयामध्ये आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचं स्मृतीस्थळ आहे आणि त्या ठिकाणी वंदन करून, नमन करून आता सगळे आमदार जे आहेत थोड्या वेळानंतर या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम पार पडणार आहे। त्या कार्यक्रमाचंही वैशिष्ट्य, दरवर्षी हे जे कार्यक्रम व्हायचे स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर महर्षी व्यास सभागृहामध्ये बंदद्वार हे कार्यक्रम व्हायचे। मात्र यंदा पहिल्यांदाच महर्षी व्यास सभागृहाच्या समोर जी हिरवळी आहे त्या हिरवळीवर खुल्या पद्धतीने कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या कार्यक्रमामध्ये काय बौद्धिक आमदारांना दिला जातो, काय मार्गदर्शन दिलं जातो आणि आमदार त्या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष राहील। मात्र सध्या तरी सगळे आमदार या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। शिंदे गटाकडून फक्त सध्यापर्यंत एकच आमदार या ठिकाणी आलेले आहे। इतर आमदार थोड्या वेळात येतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल। तर महायुतीतल्या सगळ्या आमदारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण होतं, परंतु स्वतः अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार इथे येणार नसल्याचं कळतंय काही अन्य कारणांमुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।